आणि यापुढची बातमी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भातली आहे। यावेळेचं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे 23 तारखेपासून म्हणजे येत्या सोमवारपासून सुरू होत आहे ते ऐतिहासिक असणार आहे। कारण इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेला दोनही सभागृहात विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता हे पदच नसेल। विधानसभेमध्ये पहिल्यापासूनच हे पद रिक्त आहे, तर विधान परिषदेत अंबादास दानवेंच्या निवृत्तीनंतर या पदावर कुणाची नियुक्ती झालेली नाहीये। विरोधी बाकांवरच्या सर्वात मोठ्या पक्षाची सदस्यांची संख्या ही विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10% इतकी नाही असं कारण देत विधानसभा अध्यक्षांकडनं विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय प्रलंबित आहे। मात्र यामुळे अधिवेशनाच्या कामकाजावरती परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नेमका कधी मिळणार हे पाहावं लागेल। तर राज्याच्या विरोधी पक्षनेते पदावरून मग ती विधानसभा असो किंवा विधान परिषद, विरोधी पक्षनेते पदावरनं महायुती, सत्ताधारी आणि विरोधक महाविकास आघाडी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूया। येणाऱ्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता असणार नाही। घटनेने दिलेले नियम आहेत त्यानुसार 10% संख्याबळ हे कोणत्याच पक्षाकडे नाही, म्हणून विरोधी पक्षनेता नेमता येत नाही। नियम बाह्य जर करायचं जर ठरलं तर त्याचा अधिकार फक्त विधानसभा अध्यक्षाला किंवा सभापतींना, म्हणून ते काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल। विरोधी पक्षनेता असावं की नाही माहित नाही, पण विरोधी पक्ष असावा जो आता अगदीच दुर्बिणीतून शोधावा इतका छोटा आहे। आणि सत्ताधारी तेव्हाच नीट वागतात ज्यावेळेला विरोधी पक्ष हा लोकांचे प्रश्न अतिशय प्रभावीपणे मांडतो। फडणवीसाचं सरकार असो की नरेंद्र मोदीचं सरकार असो, या सरकारने संविधानाला मान्यच केलेलं नाही। विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका एक महत्वाची असतं, पण काही सांगायचं संख्याबळाची कारणं सांगून त्या पद्धतीनं दिशाभूल करण्याचं काम ते करतात। तर ज्यावेळेस 2 सदस्य भाजपचे होते त्यावेळेसही काँग्रेसने भाजपचा विरोधी पक्ष नेता दिला होता। पण मला असं वाटतं की बीजेपीला संविधानच मान्य नाही आणि म्हणून अशा मूर्ख व्यवस्थेच्या बद्दल चर्चा करणं मला वाटतं की योग्य नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।